प्लस टायमिंग आणि 7 ते 9 टायमिंग होती तिकडे. कीर्तन झाल्यानंतर संत भोजन. आज एकादशी आहे, हा तो दिवस तिथं पुरणपोळीचं बेत असं, म्हणजे आजच्या दिवशी नाही बरं का, इतर दिवशी होतं कीर्तन. आणि पुरणपोळीचा बेत, गायक वादक गुणीजन मंडळी, गुरुजी महेश बाबा, आपण सगळे एका लाईनीत बसलो. आणि समोरच्या पंक्तीमध्ये एक फॉरेनर जेवायला बसलो. फॉरेनर बाहेरच्या देशातलं, अदर कंट्रीचं जेवायला बसलं. आता आपलं कसं राहतं बाबा, वाढण झालं, श्लोक झाला, पाणी फिरलं की पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. बसा जेवायला. कुठं? तिथं चालू झालं. बरं जेवणही चालू झालं. आता समोर होते ना फॉरेनर, ते असं पाहत होतं आमच्याकडे. जेवण असं चालू झालं आणि ते असं पाहायला लागले. आणि असं पाहता पाहता वाव येस ना इट्स ओके, वाव वाव येस ना इट्स ओके, वाव. माझ्या पक्क लक्षात आलं साहेब, याचा मेळ लागना कशा बरोबर काय खायचं. ती पूर्णाची पोळी होती ना बाबा, खिरी बरोबर खायची का सारा बरोबर खायची का कढी बरोबर खायची. मी जरा दंडेलच होतो. मी इकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा जेवण, शिरो खारा शिरो खारा जेवण, शिरो खारा. ते तिकडनं त्याच्या भाषेत म्हटलं शिरो खारा, पण कशा खारा. मी म्हणलं पोळी तोडा, दुधात बोडा, तोंडात घाला, शिरो खारा. ती म्हणे शमदा खराय म्हणे, पण हे पुरण याच्यात आत कशा गेला. ती पोळीच उकडून पॅक होती ना, त्या येड्या हल्लेलं वाटलं हे पुरण याच्यात आत कसं गेलं. म्हणलं तुला हे जर समजून घ्यायचं असेल ना, तुला माझ्या भारत देशातच जन्म घ्यावा लागेल. आणि संस्कृती जर पाहायची असेल, गीता जयंती पाहायची असेल, ती फक्त आणि फक्त आपल्या पवित्र भारत देशात आणि महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळेल. विठाल